ची पुनर्रचना करून नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या संदर्भात काय बातम्या सोशल मीडिया आणि वृत्तपत्रामध्ये यायला लागलेल्या आहेत, त्या संदर्भात आता आपण थोडं बोलूया. महाराष्ट्रामध्ये सध्या 35 जिल्हे अस्तित्वात आहेत. त्याचं विभाजन आणि पुनर्रचना करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करणे शासनाच्या विचाराधीन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा हा जिल्हा, सध्याचा सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यांचा, तसेच औंध, जत, फलटण, कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगाव ह्या संस्थानांचा मिळून 1 ऑगस्ट 1949ला 2 जिल्हे झाले तयार. एक दक्षिण सातारा आणि एक उत्तर सातारा असे 2 जिल्हे तयार झाले. 21 नोव्हेंबर 1960ला दक्षिण साताऱ्याचं नाव पुन्हा सांगली करण्यात आलं. सातारा आणि सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ विचारात घेतलं, लोकसंख्या विचारात घेतली, तर ह्या दोन्ही जिल्ह्यांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे असं वाटते. सांगली जिल्ह्यातलं जर विचार केला तर इकडं शिराळ्यापासून जतपर्यंत आणि महाबळेश्वरच्या प्रतापगडपासून इकडं म्हसवडपर्यंत असा मोठा विस्तार ह्या दोन्ही जिल्ह्यात आहे. आणि ह्या जिल्ह्यातून जर सांगली जिल्ह्यातलं पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातलं मान, खटाव अशा 6 तालुक्यांचा नवीन जिल्हा जर तयार केला आणि त्याचं केंद्र विटा हे ठेवलं तर विट्याला एक ऐतिहासिक महत्त्व, वेगळ्या स्वरूपाचं महत्त्व आहे. विटा परिसराचा इतिहास आपण जर वाचला, तुम्हाला हे इतिहासातला उल्लेख दिलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र गोवे शिलालेख जे आहे त्या शिलालेखामध्ये एक कानडी शिलालेख भाळवणीमध्ये सापडलेला होता. त्या शिलालेखानुसार संक्रांतीच्या मुहूर्तावर राजधानी भाळवणी येथील प्रभू आणि पट्टण शेट्टी प्रमुख व्यापारी तसेच श्रेणी असं त्या जमिनीचं दान देवालयाच्या आवारातील घरं व्यवस्थापक स्थानपती अशी स्वाधीन केलेली होती. म्हणजे भाळवणीचा शिलालेख हा जो 1173चा आहे, 1173 सालचा, त्या शिलालेखामध्ये भाळवणीचा उल्लेख राजधानी भाळवणी असा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे भाळवणी एक ऐतिहासिक महत्वाचं गाव. विटा आणि भाळवणी दोन्ही असंच म्हणायचे, विटा भाळवणी असं. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे सेनापती असलेले आपले म्हाळोजी घोरपडे यांना 25 नोव्हेंबर 1637 मध्ये आदिलशहानं विजयनगरपैकी 30 गावं आणि 2000 सरंजामाचे असे म्हाळोजी घोरपड्याला सनद दिली. त्यामध्ये भाळवणी, विटा, न्हावी, वांगी ही घोरपड्यांच्या पाटीलकीची गावं असल्याचं नमूद आहे. संताजी घोरपडे ज्याच्यावर पिक्चर वगैरे निघाले, त्यांचा जन्म हा भाळवणीमध्ये त्यांचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये झालेला आहे. अशा अर्थानं विटा भाळवणी हे एक मोठं इतिहासातलं केंद्र होतं, म्हणजे विजयनगर साम्राज्यापासून ते केंद्र होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकनिधनानंतर संभाजी महाराज 9 वर्ष राज्य केलं. संभाजी महाराजांचं दुर्दैवानं सापडले शत्रूच्या तावडीत आणि त्यावेळी राजाराम महाराज हे जिंजीला गेले. जिंजी हे आता तामिळनाडूमध्ये जिंजी गाव आहे. आणि जिंजीवरून कारभार करायला लागले राजाराम महाराज. त्या कारभाराला सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी प्रतिनिधीपद तयार केलं. म्हणजे त्याला शिक्का मारायचा आणि सही करायचा अधिकार त्यांना दिला. एक रामचंद्रपंत अमात्य बावडेकर आणि इथं पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्र्यंबक यांना नेमलं. आणि परशुराम त्र्यंबकचा मुलगा त्र्यंबक कृष्ण ह्याला देशपांडेपणाचं ह्या विटा परिसरातल्या गावांचा हक्क मिळालं आणि त्यामुळं त्यांनी विटा येथे एक वाडा बांधला. आता गावात बरीच चर्चा आपल्या सगळी असते की इथं सकवारबाईचा वाडा होता. आता कोणतरी गजाननला तो विषय साधारण माहीत आहे, सकवारबाईचा वाडा होता, सकवारबाईचा वाडा होता. तर त्या वाड्याचं कुठे चित्र मिळत नव्हतं. आमच्या सुद्धा इतिहासात ज्यावेळी छपायचं झालं त्यावेळी ते काही चित्र मिळू शकलं नाही. तर 4 बुरुजाचा वाडा होता. आता
आता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं एक बुरुज होता, तो बुरुज आम्ही बघितलाय. दुसरा बुरुज जुनी नगरपालिका आहे तिथं. तिसरा बुरुज अशोक शेट्टीच्या पाठीमागं आणि चौथा अण्णाभाऊ साठेंच्या आता जिथं आहे तिथं. असं 4 बुरुज होतं. तटबंदी होती, बाहेरच्या बाजूनं हे होतं, खंदक होता आणि त्या खंदकावर हा वाडा सगळा होता. आणि या वाड्यात प्रतिनिधी हे या परिसरात जेवढे त्यांचा राजाराम महाराजा राज्याचा तो प्रतिनिधी होता, तो कारभार ह्या विट्यातनं राजधानी म्हणून बघत होते. असं ऐतिहासिक महत्व विट्याला आदिलशाहच्या काळात, त्याच्या अगोदरच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात आहे. अशा विट्यातनं त्याचं महत्वाचं असं झालं की विजयनगर साम्राज्य हंपीलं होतं, त्यानंतर आदिलशाही आली, कुतुबशाही आली. ह्या सगळ्यांचा बंदराकडे जाणारा जो रस्ता आहे तो गुहागर विजापूर हा जो आपल्या विट्यातनं जाणारा रस्ता आहे, तो जुना ऐतिहासिक काळी बंदराकडे जाणारा रस्ता आहे. निजामशहाची म्हणजे चांदबिबी ज्या निजामशहाची होती त्या निजामशहाची राजवट आधी अहमदनगरला होती. या सगळ्या परिसरातून अहमदनगर आणि अहमदनगरच्या पुढं शिर्डी मार्गे मध्य भारतात जाणारा रस्ता जो होता तो रस्ता हा SH-10 म्हणून जुना जात होता. आता हे दोन्ही हायवे नॅशनल हायवे झाले, तर दोन्हीच्या सेंटरवर असणारा हे विटा गाव आहे, त्यामुळं त्याला स्थान महात्म्य आलेलं आहे. आता प्रशासकीय जर सांगायचं झालं तर असं दिसून येते की इंग्रज काळामध्ये इथं खानापूरला सब डिव्हिजन होती आणि खानापूर सब डिव्हिजनमध्ये आमीन कोर्ट होतं. त्या आमीन कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंढरपूर विजापूर पर्यंतची कामं ही आपल्या ऐतिहासिक संदर्भात सातारा गॅजेटियरमध्ये त्याच्या स्पष्ट नोंदी आहेत. विजापूर पंढरपूर पर्यंतची कामं त्या कारकिर्दीत बघितली जात होती. विट्याला 1854 नगरपालिका स्थापन झाली. 1854 पुन्हा शाळा झाली तिथं स्थापन. 1869 वाचनालय स्थापन झालं. एवढं जुनं संदर्भ 150-200 वर्षापूर्वीचं संदर्भ असलेलं जुनं असं शहर या परिसरात दुसरं कुठलं नाही. म्हणजे तासगाव सांगली सुद्धा नाही, सांगली तर फारच अलीकडचं आहे. त्यामुळे विट्याला एक ऐतिहासिक महत्व वेगळं आहे आणि त्या ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणाहून सोना चांदीच्या व्यवसायानिमित्त सगळ्या भारतभर लोक गेलेले आहेत आणि हा सगळा सोन्या चांदीचा परिसर म्हणून ओळखला जातोय सगळा. आणि ह्या 6 तालुक्यातले म्हणजे कडेगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, मानखटाव या 6 तालुक्यातले लोक हे त्यांची ओळख आम्ही कुठलं तर आम्ही विट्याचं अशी ओळख देशभर सांगत असतात. त्यामुळं विट्याचं देशभर नाव आहे या व्यवसायाच्या निमित्तानं आणि एक व्यवसाय अर्थानं सुद्धा ह्या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे. आता जिल्हा आपल्या विट्याला जर झाला तर इथं सत्र न्यायालय झालेलंच आहे 4 तालुक्यांचं, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी. आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्ड ह्या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे. आता जिल्हा आपल्या विट्याला जर झाला तर इथं सत्र न्यायालय झालेलंच आहे 4 तालुक्यांचं, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी. आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्डच बदलायचा, अतिरिक्त आहे ते काढायचं आणि जिल्हा सत्र न्यायालय म्हणून तो कामकाज सुरू करू शकतो. उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे मंजूर झालेलं आहे. उपविभागाचे अनेक ऑफिसेस आपल्याकडे इथं आहेत, त्याच्यामध्ये कडेगाव, आटपाडी ह्या सगळ्यांचा समावेश आहे. त्यामुळं प्रशासकीय सोयीच आहे. आणि मग खटावमानचा जो विषय आहे तर खटावमानचं पूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी खटाव तालुक्यातली 11 गावं ही आपल्या विटा कोर्टात होती आणि बळवंत कॉलेजची ज्यावेळी स्थापना झाली 62 झाली त्यावेळी चितळी, मायनी, कातर, खटाव, पाक, बोंबाळ्यापासून ही सगळी विद्यार्थी ही आपल्या विट्याच्या बळवंत कॉलेजला, मग तिकडे त्यावेळी खटावचं कॉलेज होतं, पलीकडे खटावचं कॉलेज आणि इकडे विट्याचं कॉलेज, मायनीला कॉलेज नव्हतं, ती सगळे विद्यार्थी इकडे येत होते. आज सुद्धा दवाखान्याच्या सुविधेसाठी सगळी तिकडची माणसं आपल्या विट्यालाच येतात.
त्यामुळे विटा एक व्यापारी केंद्र आहे, सोन्या चांदीचं मोठं केंद्र आहे. असं अर्थानं ह्या विट्याला नवीन जिल्हा ह्या 6 तालुक्याचा व्हावा असं मागणी करणारा मेल आत्ताच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे. त्यामुळे आपली अशी मागणी आहे की ह्या 6 तालुक्याकरता विटा, सुवर्णनगरी विटा असा नवीन जिल्हा निर्माण करावा अशी आपण मागणी केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी जर आता हा विषय जर लावून धरला तर हा विषय आपण गतीनं आणू शकू आणि आपल्या मागणीला ऐतिहासिक संदर्भ जे आहेत ते सगळे संदर्भ आपले तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हा वाडा जुना आहे, त्याचे फोटो आहेत. ऐतिहासिक संदर्भात जे उल्लेख केले त्याचे संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत. तर सर्वांनी जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणानं हा जिल्हा भविष्यात होऊ शकेल.